गंगापूर शहरातील घरकुल फसवणूक, शाळांमधील अस्वच्छता, आंबेडकर उद्यानातील निकृष्ट काम, बंद पडलेले जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी तसेच बेघर गायरनधारकांना घरकुल मिळावे अशा विविध प्रश्नावर 19 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन सेनेने नगर परिषदेसमोर जोरदार आंदोलन छेडले। आणि आमच्या हक्काचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्यानाची संरक्षण भीत निकृष्ट दर्जाची बांधणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या हरामखोर गुन्हेगाराला काळ्या यादीत टाकलंच पाहिजे। त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। नगर परिषद होश में आओ, नगर परिषद होश में आओ। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। मी घरकुल संदर्भात बोलते का आज नगरपालिकेच्या लोकांनी आमच्याकडून 80 हजार रुपये घेतले। ते 37 लोकांनी 80 हजार रुपये भरलेले। कशाचे 80 घेतले तुमच्याकडून? जागेचे, घरकुलाचे। तिथे घर बांधलेले आहे ना, तर ते त्यांनी आमच्याकडून 80 हजार रुपये घेतले। म्हणून घेतले? घर तुम्हाला देऊ म्हणून बनून। कोणा घेतले ते? समोर हे आंदोलन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर साहेब, बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजचं आंदोलन संपन्न होत असताना रिपब्लिकन सेनेचे महासचिव बाबा भिवसन यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या मागण्या आहेत त्या जर नगर परिषदेने आमच्या या 15 दिवसाच्या आत पूर्ण केल्या नाही तर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या नगर परिषदेची अंत्ययात्रा काढू आणि दिलेल्या ज्या मागण्या आहेत त्या गांभीर्यानं घेऊन या प्रशासनानं सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा ही आशा सुद्धा बाळगू। परंतु आमचा हा गर्भित इशारा आहे, त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, गोरगरिबांना घरं दिले नाहीत, निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या गुत्तेदारावरती कारवाई केली नाही, जिल्हा परिषदेची जी शाळा आहे तिथली स्वच्छता केली नाही। ज्या ज्या समस्याबद्दल आजचं आंदोलन संपन्न होत आहे त्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही या ठिकाणी बसणारे जे अधिकारी आहेत, हे जे प्रशासन आहे नगर परिषदेचं, तर याची आम्ही अंत्ययात्रा काढू। या आजचं आंदोलन संपन्न होत असताना या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे नेते तथा सदस्य चंद्रकांतजी रुपेकर साहेब, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचे नेते सचिनजी निकम आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचं आंदोलन संपन्न होत आहे असं मी काकासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष पश्चिम, बाबा भिवसने जिल्हा महासचिव आहेत आणि ज्यांनी या ठिकाणी नेतृत्वाची अतिशय जोरदार तयारी केली असं आमचे तालुका अध्यक्ष आनंदजी भिवसने असतील, ज्योतिताई नवले असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे मनीषाताई साळुंके महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत।